अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझं नाव आरती आनंद बेळगली. मी प्रॉपर राहणारी भिवंडीची, ठाणे जिल्ह्यातली. आणि आज सागरने मला इथे पॉडकास्टसाठी थोडे स्वामींचे अनुभव शेअर करण्यासाठी बोलवलंय. त्यासाठी मला फार आनंद होतो आणि ही कदाचित स्वामींचीच कृपा आहे. हो, करेक्ट. की तो जो स्वामी प्रवास आहे, स्वामींचे जे अनुभव आलेत ते लोकांपर्यंत पोचवावे आणि स्वामींच्या भक्ती मार्गाचा प्रसार व्हावा, ही स्वामींची इच्छा आहे. त्यामुळे मी तुझे खूप आभारी आहे. थँक्यू सो मच. तुमचा जो एक प्रवास आहे तो डिस्कस करूया. ऑडियन्सला अगोदर माहिती पडू दे की इतका जो स्ट्रगलवाला फेस होता, जी मेहनत होती, ती अगोदर तुम्ही आपल्या ऑडियन्सला सांगा. नक्कीच. आणि तुझे आभार की हे मला सांगण्याची संधी दिली, कारण हे लोकांना कळलं पाहिजे की स्ट्रगल काय असतो. आणि आय बिलीव्ह की आज मी जे काही माझ्या आयुष्यात प्रगती झाली आहे स्वामी कृपेने, त्याच्यामागे ट्रिमेंडस सॅक्रिफाईस आहे. ट्रिमेंडस म्हणजे लहानपणी मी अशी होते की खूप मस्ती करायचे आणि कधी कधी तर शिक्षकांचा मार पण खायचे. शिक्षकांची मी एवढी फेवरेट नव्हती, बट येस की शिक्षक म्हटले मला की माया, मग ते ओरडायचे माझ्या नावाने, काय चाललंय असं. पण आय वॉजंट अवेअर अबाउट दॅट की काय, पण मी मस्ती करायची आणि मी टॉमबॉईश टाईप होती. मग स्पोर्ट्समध्ये पहिले, सांस्कृतिक कार्यक्रमात पहिले, अभ्यासात सुद्धा पहिलं. जीवनाच्या वाट्यांमध्ये जे एकदा ना एक गोष्ट कळली की मी समाधानी पण होते त्या काळात. घरी म्हटलास ना तर बाबा इथेच कलर केममध्ये कामाला होते बाळकुमला, आणि आई भाजी वगैरे विकायची. व आमची तेवढी इतकी चांगली परिस्थिती नव्हती की खूप काही पैसे असतील. म्हणजे खूप हलाखीचे दिवस काढले, मी एवढं सांगेन तुला. आणि त्यामध्ये माझ्यामध्ये फक्त एक जिद्द होती की अरे काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी वेगळं केलं पाहिजे. काय करायचं हे माहीत नव्हतं, पण डोक्यात एवढंच की आपल्याला काहीतरी वेगळं करायचं. कॉलेज जेव्हा जॉईन केलं, कॉलेजमध्ये बाबांनी नव्हती परिस्थिती. पैसे म्हणजे तुला सांगते 10 रुपये आणि बाबा फक्त 15 रुपये द्यायचे. मग बसच्या तिकिटामध्ये जायचे आणि मग वडापाव खायला किंवा भूक लागली. आता भूक लागते, ह्युमन नेचर आहे प्रमाणे. पण मग तेव्हा ते पैसे चोरायचे नाहीत आणि ती भूक म्हणायची अरे काय चाललंय. मग ठीक आहे, ॲडजस्ट करायचं आणि घरी पटकन पळायचं जेणेकरून काहीतरी खायला मिळेल. आणि मग तेव्हा तसे दिवसही काढले. पण मग तिथेच मी कबड्डी जॉईन केली आणि कबड्डी स्पोर्ट्स माझा आवडता भाग. मग कबड्डीमध्ये मी युनिव्हर्सिटी वगैरे खेळली आणि मला शिक्षक पण मिळाले. माझा एक कबड्डीचा संघ होता, त्या कबड्डीतल्या संघाच्या मुलांनी मला खूप मदत केली. पण तिथेच सामाजिक ड्रॉबॅकनी मला फेस करावा लागला. म्हणजे असं तर लाईफमध्ये भरपूर फेस करावा लागला की कबड्डीच्या मॅचेस संध्याकाळी असायच्या आणि उशिरापर्यंत मॅचेस असल्या की मग रात्री घरी जाताना 11, 12, 1 वाजायचे. खूप दूर मॅचेस असल्या की मग गावातली लोक माझ्या बाबांना सांगायचे काय मुलगी, आपल्या मुली एवढ्या रात्री जातात का, हे करतात का, हे. मग हा जो छोटा विचारांचा माइंडसेटचा जो वर्ग होता तो माझ्या वडिलांना सांगायचा आपली मुलगी तुम्ही कुठे पाठवताय, हा आपल्यात चालत नाही. मग बाबा लोकांच्या इन्फ्लुएन्समध्ये येऊन ती लोक बोलतायत म्हणून ते त्यांच्या मुलीची जी प्रगती आहे तिथे ते बंध लावण्याचा प्रयत्न करत होते. पण मी लोकांना दुर्लक्षित केलं. म्हणजे मी माझ्या उभ्या आयुष्यामध्ये ना लोक काय म्हणतील ह्याच्याकडे मी कवडी मात्र लक्ष दिलं नाही. ठीक आहे, बिलकुल इंटरेस्ट नाही ठेवला मी. त्यामुळे झालं असं की माझी प्रगती ती परमेश्वराच्या कृपेने चालूच होती. आणि त्या लहानपणामध्ये मी एक सांगते स्वामींबद्दल. मला दत्तांची आरती आवडते लहानपणापासून. त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणे. आणि ती जी आरती ना गणपती असले की मग जोरात आरती म्हणायची आणि ती आरती पटकन उत्साहाने निवडायची. कदाचित तो स्वामींचा एक हस्तक्षेप, माझ्या वरदहस्त म्हणतात ना, तो हस्तक्षेप म्हणण्यापेक्षा माझ्यावर वरदहस्त होता तो. आणि मग मी आणि ती आरती म्हटली ना की एक वेगळं चैतन्य निर्माण व्हायचं. पण त्या काळी काही माहीत नव्हतं. आणि आमच्या घरातले आम्ही आगरी लोक आहोत, मासेमारी. आई अशी आहे की ती भोळी बाबडी सेवा करते, तिची एक श्रद्धा आहे. पण त्याच्या पलीकडे असं म्हणजे हे कोणी केलं नाही. आणि
मग मी बाबांना सांगितलं, म्हटलं बाबा तुम्ही असं सांगू नका. मी समजवण्याचा प्रयत्न केला, पण व्हायचं असं की ते ओरडायचे. ओके. ठीक आहे. आणि रात्री बाबा दारू प्यायला बसले की मला शिव्या घाल 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 घालायचे. मग मी एक ना बाळकुंगावच्या मध्ये माझ्या घराच्या समोर एक कट्टा आहे, आता तिथे मोठ्या बिल्डिंग्स झाल्यात. ओके. तर ते स्मशानाच्या इथे, मग तिथे जाऊन एकटीच रडत बसायची. आणि ना तेव्हा ना एक मी खरं सांगेन की मैत्रीण हा विषय नव्हता आयुष्यात. ओके. मी सगळ्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला, पण अनुभव सांगते, कटू सत्य आहे, समाजाची मानसिकता आहे. आय कॅन्ट चेंज दॅट, बट दॅट आय फेस्ड अँड दॅट मोमेंट. आमच्या घराच्या बाजूला एक फॅमिली होती, त्यांच्या 3 मुली आणि 1 मुलगा. तर त्यांची आई नेहमी सांगायची, मी असं वाटायचं की आपल्या मैत्रिणी, आपलं ग्रुप असावा, आपण खूप मज्जा करावी, अगदी स्वच्छ, 1% पण काही नसेल रे मनात. पण त्यांची आई त्यांना ना माझ्याबरोबर पाठवायचीच नाही. ओके. ती ना थांबवायची पोरींना, आणि त्यांना जायचं जरी असेल ना तरी ती मागे खेचायची. मग मला लक्षात आलं की आपला नेचर लोकांना नाही आवडत, मनावर नाही घ्यायची. ही माझं एक नेचर आहे, मनावर नाही घ्यायचं. त्यामुळे मला त्याच्यातून मी पटकन बाहेर पण पडायची. लेट गो. म्हणजे होतं असं, आपलेच पेरेंट्स किंवा आपलेच पालक मुलांना जेव्हा तुम्ही ह्या दुसऱ्यांच्या मुलांना तुम्ही त्या नजरेने बघता, मग तुम्ही तुमच्या मुलांना, म्हणजे कसं होतं, आपलं ते बाळ दुसऱ्याचं ते कार्ट. करेक्ट करेक्ट. आणि हे चुकीचं आहे ना. मग तो विषय पण मी डायजेस्ट केला. मग तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की आपला प्रवास एकटा आहे, एकटं राहायचं, एकटं चालायचं. मग मी तिथे अपेक्षा नाही केल्या. ते देवाची म्हणजे स्वामींची ती माझ्यावर खूप मोठी कृपा होती की त्या काळी मला कधी वाटलं नाही की अपेक्षा कराव्यात, ह्याने असंच गेलं पाहिजे, त्यांचं काय नाही, जैसा आहे वैसे चलने दो. मी कबड्डीहून रेट आलेली, पण बाबांचं आणि माझं एक दिवस झालं भांडण. ओके. आणि बाबा म्हटलं जा माझ्या घरातून निघून. है ना, यू नो दॅट. मी पण त्या टापाटापात रागात तावात घर सोडून दिलं. ओके. एक दिवस घर सोडलं आणि जिथे कबड्डीला प्रॅक्टिसला जायची डोंबिवलीला, तिथे एक आमचा संघातला दादा होता, त्याच्या घरी मी राहिली 1 रात्र. मग दुसऱ्या दिवशी मी निघाले, चला घरी जाऊया म्हणून. पण दुसऱ्या दिवशी भाऊ आला छोटा घ्यायला स्टेशनवर, आणि तो म्हणतोय असं राग धरतात का, आपलं घर आहे, आपले बाबा बोलले म्हणून काय एवढा राग करतात. आणि मग मी शांत होऊन घरी आली. आणि त्याच पिरियड नंतर माझा जॉब लागला पोलीस डिपार्टमेंटमध्ये. ओके. ठाणा ग्रामीण आणि ठाणा सिटी या दोन्हीमध्ये मी भरती झाले. आणि मी जशी पोलीस डिपार्टमेंटमध्ये भरती झाले, गावातल्या सर्व लोकांचा, इवन माझ्या बाबांचा माइंडसेट पूर्ण बदलला. ओके. सो विचार कर. करेक्ट. काय होतं की जोपर्यंत तुम्ही काही नाही तोपर्यंत लोक तुम्हाला दाबायचा आणि तुम्हाला रेजिस्ट करण्याचा, विरोध करण्याचा प्रयत्न करतात. पण जेव्हा तुम्ही काहीतरी कुठेतरी सर गाठता की नाही, तुम्ही काहीतरी तुमचं अस्तित्व निर्माण केले, तेव्हा लोक बॅकफुटला येतात. करेक्ट. कसं बोलणार. आणि मग त्यांचे बोलणे बंद झाले. मग लोकांची मदत करा, बाबा सांगायचे ह्याचं काम आहे, हे करा ते करा, आणि असं निर्माण असं झालं. आणि दुसरं तर मग ह्याच दरम्यान माझ्या मिस्टरांचं आणि माझं लव्ह मॅरेज आहे, तर आमच्या दोघांची गाठभेट झाली. आणि माझ्या आयुष्यामध्ये जर सगळ्यात जबरदस्त माणूस असेल तर माझे मिस्टर आनंद बेळगली. त्यांच्यामुळे म्हणजे मी तुला एक राहणीमानात फरक सांगते. माझे मिस्टर आहेत ब्राह्मण आणि आम्ही आहोत आगरी लोक, आणि ब्राह्मण लोक यांच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे, जमीन आसमानचा. ठीक आहे. अगदी खाण्यापिण्यापासूनच्या सवयी, पूजा अर्चा, उठ बस अगदी भिन्न. त्यामुळे स्वामींची कृपा की तो माझ्या आयुष्यात आला. आणि दुसरा छान विषय माझ्या आयुष्यात असेल तर माझी मुलगी. ओके. ती आज ती आहे, ती माझीच कॉपी आहे, मी तुला एवढं सांगेन. आणि छान डान्सर आहे, प्लस ती माझे ते गुण आहेत की